नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान् योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। चतुर्थभागस्य 20 कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। राजे समुद्रतीरावर उभे होते. सागर कर्जत किनाऱ्यावर झेपावत होता. राजांच्या बरोबर तानाजी मानाजी उभे होते. राजे भारावून सागराचे विशाल रूप पाहत होते. सूर्याच्या मावळत्या किरणात सागराच्या खडकावर फुटणाऱ्या लाटा मोत्यांचा चुरा उधळीत होत्या. राजे भानावर आले. सूर्यवंदन करून राजे म्हणाले, मानाजी, या समुद्रासारखा गुरु नाही. इथं आलं की मन विशाल होतं. अनेक विचारांच्या लाटा मनाच्या खडकावर फुटू लागतात. माणसानं समुद्रासारखं असावं. समुद्राला पृथ्वी पादाक्रांत होणार नाही, हा अनादिकालाचा अनुभव आहे. तसं असूनही पराजयाची भीती त्याला माहीत नाही. नेहमी त्याचे हात किनाऱ्याकडे धावत असतात. त्या ईर्षेत जय पराजयाचं, भरती ओहोटीचं सुद्धा त्याला भान राहत नाही. चला, राजे माघारी वळले. रात्री राजांना झोप आली नाही. राजांच्या डोळ्यांसमोर समुद्र दिसत होता. गरजणाऱ्या लाटांचा आवाज कानांवर येत होता. राजांच्या राज्याच्या सीमा वाढल्या होत्या. कोकणपट्टी त्यांच्या अधिपत्याखाली आली होती. समुद्रपट्टी गाजवण्या इतपत राजांची गलबते तयार झाली होती. असे असूनही समुद्रपट्टीवर खरी हुकूमत होती ती जंजिराच्या सिद्धीची. दंडराजपुरी आणि जंजिरा या दोन भक्कम ठिकाणांमुळे त्याच्या जहाजांचे वर्चस्व सबंध किनारपट्टीवर होते. समुद्रातून नाकेबंदी झाली तर तो जमीन मार्गाने रसद पुरवठा करून घे. जमिनीची रसद तोडली तर जलमार्ग त्याला मोकळा राही. राजांच्या समुद्र वर्चस्वाला अशा ठिकाणांची उणीव होती. असे बुलंद ठाणे मिळेल तर सागरी वर्चस्वाचे स्वप्न साकार व्हायला केवढा अवकाश. राजांना पहाटे जाग आली. राजांनी हाक मारता सेवक धावले. राजांनी आज्ञा दिली, आमची घोडी तयार ठेव. तानाजी, गंगाजी, मानाजी यांना आम्ही रपेटीला जात असल्याची वर्दी द्या. राजांनी कपडे केले. थंडीचे दिवस असल्याने पहाटेच्या दवाने जमीन ओली झाली होती. विरळ धुक्याचे ढग पसरत होते. राजे आपल्या अश्वपथकासह बाहेर पडले. राजे समुद्र किनाऱ्यावरून जात होते. समुद्राचा अखंड घोष कानांवर पडत होता. राजे काही बोलत नव्हते. पाठीमागून तानाजी, मानाजी, गंगाजी जात होते. सूर्योदय झाला. सूर्याच्या बालकिरणात लाटांवर चमकी फाकली. जाता जाता राजांनी अचानक लगाम खेचली. समुद्रात काही अंतरावर एक काळा ठिपका दिसत होता. राजांनी तिकडे बोट दाखवीत विचारले, ते काय? सारे त्या काळ्या ठिपक्याकडे बघत होते. कुणाला माहीत नव्हती तेवढ्यात समुद्र काठाने जाणारा एक कोळी नजरेत आला. तानाजीने घोड्याला टाच दिली. राजांचे अश्वपथक बघून तो कोळी घाबरत होता. त्यात स्वार बघताच तर त्याची बोबडी वळली. त्याला तानाजीने राजांच्या जवळ आणले. शिवाजी राजांना पाहताच तो आनंदला. जमिनीवर डोके ठेवून त्याने नमस्कार केला. नाव काय तुझं? सावजी कोळी. कोळी म्हणाला. राजांनी खडकाकडे बोट दाखवून विचारले, ते काय आहे? कोळ्याने नजर टाकली. तो म्हणाला, सरकार, ते कुरटं बेट. मोठं आहे? व्हय महाराज. बेटावर तरांडी जातात. जात्यात की? सावजी, माझं एक काम करशील? राजांनी विचारले. सावजी आनंदला. त्याची भीड चेपली होती. तो म्हणाला, सांगा महाराज. गावात जाऊन बेटावर जायला 2 तरांडी बघ आणि ती मिळाली की तळावर येऊन वर्दी दे. राजे तळावर आले आणि थोड्याच वेळात सावजी कोळी धावत तळावर आला. तरांडी तयार होती. राजांनी तानाजी, गंगाजी, मानाजी यांना बोलावून घेतले. तानाजी, जी, तुम्ही कुरटे बेटावर जाऊन या. सारं बेट पाहून या, समजलं? तानाजी हसला. तो म्हणाला, जी. राजे तळावर अस्वस्थ होते. भर समुद्रात दिसणारा तो खडक राजांच्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. 2 प्रहरच्या वेळी तानाजी आल्याची वर्दी आली. तानाजी, मानाजी, गंगाजी तिघांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसत होता. राजे अधीर होऊन म्हणाले, तानाजी, बोला. महाराज, बेट नामी आहे. चौफेर काळाभोर मजबूत खडक आहे. घेर 1.25 कोसाचा आहे. राजे आनंदले. मानाजी म्हणाला, महाराज, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे खडकावर गोडं पाणी आहे. राजांची मान वर झाली. डोळे हसरे झाले. खरं? जी. सावजी सांगत होता. तरांडी खडकाकडे गेली तर पाण्याची गरज लागत नाही. 12 भरपूर गोड पाणी असतं. आम्ही पण पाणी पिऊन आलो. चांगलं पाणी आहे. परमेश्वराची कृपा. राजे आनंदाने म्हणाले. तानाजी, मानाजी, गंगाजी, सावजी राजांच्या हर्षभरीत मुद्रेकडे पाहत होते.
राजे म्हणाले, तुम्ही आज काय करून आलात याची तुम्हाला कल्पना नाही. आम्ही आज बेटावर जाणार. सावजी, मालवणातले हुशार कोळी गोळा कर. जेवढी शक्य असतील तेवढी तरांडी तयार ठेव. आम्ही बेटावर जाणार आहोत. भर दुपारचे ऊन चमकत होते. सागराच्या लाटा गरजत किनाऱ्यावर धावत होत्या. राजांचे पडाव किनाऱ्याच्या वाळूवर करकरत होते. राजांच्या मागे 5-25 कोळी अभिमानाने चालत होते. तानाजी, गंगाजी, मानाजी आणि रक्षक दल मागून जात होते. सावजी कोळी राजांच्या बरोबर चालत होता. राजे सावजीला अनेक प्रश्न विचारित होते. पाणी किती खोल आहे? तुफान झालं तर खडक बुडतो काय? भरती किती वर चढते? मालवणच्या किनारपट्टीवर कुठं खोलीची जागा आहे का? किनाऱ्यावर 5-50 तरांडी उभी होती. 1-2 शिडाच्या नाव होत्या. राजे नावेत चढले. डोलकाठी धरून ते पाहत होते. सारी तरांडी भरली. सागर लाटांवर हेलावू लागली. लाटेबरोबर नाव वर चढत होती, पण लाटेवरून घसरत होती. होडीवर फुटणाऱ्या लाटांचे तुषार राजांच्या चेहऱ्यावर उडत होते. भर उन्हाचा जर समुद्रावर चमचमत होता. शेवाळ्यांचे पुंजके नावेच्या धावेबरोबर पांगत होते. नजीक येणाऱ्या खडकाकडे राजे अतृप्त नजरेने पाहत होते. खडकाला नावा लागल्या. राजांनी हसत हात जोडले आणि खडकावर पाऊल ठेवले. खडकाचे विशाल भक्कम रूप पाहून राजांचा ऊर भरून आला. चौफेर पसरलेला समुद्र राजांच्या मनात कल्लोळ उठवीत होता. राजांचे एक अधुरे स्वप्न साकार होत होते. जमावाबरोबर राजे खडक फिरून आले. खडकावरचे निर्मळ पाणी पिऊन तृप्त झाले. राजे म्हणाले, तानाजी, आमच्या मनातलं एक शल्य आज दूर झालं. आम्ही आरमार उभं करण्याचा घाट घातला, पण त्या आरमाराला भक्कम जंजिरा नव्हता. महाडापासून गोकर्णापर्यंत आमची सुरक्षित समुद्रपट्टी असूनही सिद्धीच्या गलबताची भीती, फिरंग्यांची मिरास आम्हाला बेचैन करीत होती. भक्कम जंजिऱ्या वाचून आरमार म्हणजे दोरी वाचून धनुष्य आणि मुठी वाचून तलवार. आमच्या आरमाराच्या पोलादी पात्याला कुरटे बेटाची मूठ शोभून दिसेल. तानाजी, आम्ही इथं जंजिरा बांधणार. साऱ्यांना प्रकाश पडला. ती कल्पना ऐकून सारे थक्क झाले. तानाजी म्हणाला, महाराज, कुरटे बेटाचं सोनं होणार तर नाही, ही दैवी देणगी आहे. राजे सांगत होते, हे कुरटे बेट नाही, या बेटाच्या रूपानं शिवधनुष्य हाती आलं आहे. निसर्गाच्या ह्या पवित्र देणगीनं आमचं सोनं होणार आहे. चौफेर नजर फिरवीत राजे उद्गारले, 84 बंदरी ऐसी जागा नाही. या बेटाच्या रूपानं सिद्धीची मिजास उतरेल. आम्हाला फिरंग्यांना कर द्यावे लागणार नाहीत. आमची गलबत इथं सुरक्षित राहतील. समुद्राची अनिर्बंध सत्ता स्वराज्याला लाभेल. तानाजी, तो दिवस आता फार दूर नाही. राजांच्या अंगात दैवी संचार झाल्याचा भास होत होता. इतके त्यांचे रूप बदलले होते. भान हरपले होते. राजे बेट निरखित होते. ती दृष्टी स्थापत्य विशारदाची नव्हती, तर स्वराज्य निर्मात्याची होती. महाराष्ट्राचा मनोदय घडविणाऱ्या शिल्पकाराची होती. राजे खडकावरून परत आले, पण मनातून जंजिरा हलला नाही. त्याखेरीज राजांना काही सुचेना. राजांनी सारे कोळी जमा केले. राजे दररोज कुरटे बेटावर जात होते. राजांच्या आज्ञेने कोळी तळ ठाव पाहत होते. कोळ्यांचे मत अनुकूल पडताच राजांचा हुरूप वाढला. मनातला जंजिरा साकार झालाच होता. आता त्याची प्रतिकृती उठवायची बाकी राहिली होती. राजांनी कुरटे बेटाचा शोध लावणारे पहिले मानकरी तानाजी, गंगाजी, मानाजी आणि सावजी कोळी यांना सोन्याचे तोडे देऊन गौरविले. राजांनी आपला मालवणचा मुक्काम वाढविला. गावातील उपाध्या चानभट अभ्यंकर याने शुभ मुहूर्त काढून दिला आणि एके दिवशी राजे भूमिपूजनाची सर्व सिद्धता करून आपले सरदार, रक्षक व निवडक लोक गोळा करून शेकडो कोळ्यांच्यासह कुरटे बेटाकडे निघाले. समुद्रात तरांड्यांच्या रुद्राक्षमाळा तरंगू लागल्या. राजांनी बेटावर गणपती पूजन केले. समुद्रपूजन करताना वस्त्र, मंदिल, होन इत्यादी राजोपचार त्याला समर्पिले. सोन्याचा नारळ सोडला आणि समुद्राने आपल्या लाटांच्या शुभ्र उत्तरीय वस्त्रात लगेच तो गुंडाळून घेतला. सागर तृप्त झाला. त्याने आशीर्वादाचे हात उभारले. सागरवंदन करून राजे भूमिपूजनाच्या जागी आले. राजांनी संकल्प सोडला आणि मंत्रांच्या आवाजात जलदुर्गाच्या पायाचा प्रथम चिरा राजांनी स्वहस्ते बसवला. शिंगे वाजविली. नगाऱ्यावर टिपरी पडली. कुरटे बेटावर एकच आनंद उसळला. मालवणात येऊन राजांनी कुशल माणसे गोळा करायला सुरुवात केली. साऱ्या मुलुखातून राजे निष्णात गोळा करीत होते. 500 पाथरवट, 200 लोहार, शिवाय
कामाठी, कोळी वगैरे 3,000 हुन्नरी लोक त्यांनी बेटावर आणून ठेवले. बेटावर छपऱ्या उठल्या. कामात खोळंबा होऊ नये म्हणून भरपूर रसद बेटावर साठवली गेली. हे सारे पाहणारा तानाजी एक दिवस धीर करून म्हणाला, महाराज, ही फार खर्चाची बाब होणार. खर्च? तानाजी, आपल्याला काय कमी आहे? सुरतेने दिलेली करोडो हुनांची संपत्ती, ती कशासाठी? स्वराज्याची संपत्ती, ते करोडो होन नाहीत. तानाजी, असले भक्कम दुर्ग हीच खरी संपदा. राज्य चारही बाजूंनी सुरक्षित झालं की संपदेला काय तोटा? कोकण मोहिमेच्या वेळी फिरंग्यांनी राजांना नजराणा पाठवून मैत्रीची अपेक्षा केली होती. राजांनी ती मैत्री कसाला लाविण्याचे ठरवले. त्यांनी गोवेकर फिरंग्यांकडे कुशल कारागीर मागितले आणि गोवेकरांनी तत्परतेने 100 फिरंगी कारागीर पाठवले. जंजिराच्या बांधकामावर राजांनी सुभेदार गोविंद विश्वनाथ प्रभूची नेमणूक केली. कोरटे बेटावर दुर्गाचे काम जोरात सुरू होते. पाथरवट चिरे फोडीत होते. लोहार शाळेत मुशी तयार झाल्या. नावांतून आणलेल्या शिशाचे ढीग बेटावर पडले. शिसे उतविले जात होते. शिशाचा रस दुर्गाच्या पायात ओतून त्यात पायाचे दगड बसविले जात होते. 5 खंडी शिशाच्या रसात जंजिऱ्याचा पाया भक्कम केला गेला. दुर्गरक्षणार्थ 500 मावळ्यांचा खडा पहारा उभा होता. राजांची गलबते, तोफा, दारुगोळा मालवणाभोवती सज्ज झाला. शिवाजी जलदुर्ग बांधतो याची खरी भीती होती सिद्धीला. त्याने बांधकामात व्यत्यय आणू नये म्हणून राजांनी सारी खबरदारी घेतली होती. स्वतः जातीने उभे राहून जलदुर्गाचे काम चालीस लावून राजांनी मालवणचा महिनाभराचा मुक्काम उठविला आणि ते आनंदाने राजगडाला परतले. अधुना चतुर्थ भागस्य एकविंशतिः कथा ईशा. राजे गडावर आले तरी जलदुर्गाची बांधणी त्यांच्या मनातून जात नव्हती. त्याखेरीज बोलायला दुसरा विषय नव्हता. जलदुर्ग तयार होईपर्यंत आरमार तयार व्हावयाच हवे होते. राजांनी गलबतांचे काम जारीने सुरू ठेवण्याचा हुकूम दिला. तयार झालेली राजांची गलबते समुद्रावर फेरफटका मारू लागली. फिरंगी आणि इंग्रज राजांच्या वाढत्या आरमाराकडे जागृततेने पाहू लागले. शास्ताखानाच्या वेळी मोगलांच्या ताब्यात गेलेले पुणे, सुपे भाग सोडला तर राजांचा बाकीचा मुलूक स्थिर स्थावर झाला होता. कोकणपट्टीचा पुरा बंदोबस्त झाला होता. सुरत, अहमदनगर लुटल्यापासून राजांचा दरारा वाढला होता. शास्ताखान, जसवंत सिंगांच्या पराभवाने मोगलाई डगमगली होती. बाजी घोरपड्यांची कत्तल आणि खवासखानाचा पराभव यांनी आदिलशाहीला चपराक बसली होती. राजांचे सामर्थ्य आणि सत्ता वाढत होती. जिजाबाईंना राजांच्या पराक्रमाचे कौतुक वाटत होते. राजे सायंकाळी जिजाबाईंच्याकडे नेहमीप्रमाणे गेले. जिजाबाई बैठकीवर बसल्या होत्या. शास्त्री पाटावर पंचांग उघडून बसले होते. राजांनी विचारले, मासाहेब, कसला मुहूर्त पाहता? राजे, या, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. सूर्यग्रहण आलं त्यामुळं आम्ही चौकशी करीत होतो. केव्हा आहे सूर्यग्रहण? राजांनी विचारले. पौष वद्य अमावास्या 1 मास अजून अवधी आहे, शास्त्री म्हणाले. मग? राजांनी विचारले. राजे, मासाहेब सांगू लागल्या, असं ग्रहण येतं तेव्हा अनिष्ट निवारणार्थ दानधर्म करतात. शास्त्री म्हणाले. राजे, ग्रहण तितकंसं चांगलं नाही. क्रोधी संवत्सर आहे. ग्रहणाला उग्रता आहे. असं ग्रहण असलं की दानधर्म करून ग्रहशांती होते. अशा प्रसंगी तुला दानही करतात. ग्रहण अनिष्ट तर खरं, राजे हसून म्हणाले. आमच्या पराक्रमानं अस्वस्थ झालेल्या शहेनशाह औरंगजेबानं आमच्यावर स्वारी करण्याचा बेत आखला आहे आणि तो खुद्द दक्षिणेत उतरणार आहे, अशी बातमी आमच्या कानांवर आली आहे. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर काळजी प्रगटली. त्या म्हणाल्या, मग तुम्ही काय ठरवलंत? आम्ही काय ठरवणार मासाहेब? तुमचे आशीर्वाद असता काळजी कसली? राजे, ग्रहण जवळ आलं, संकट सामोरी दिसतायत. माझ्या मनात बोला मासाहेब. राजे, या ग्रहण प्रसंगी खूप दानधर्म करावा असं वाटतं. मग त्यासारखी आनंदाची गोष्ट कोणती? मासाहेब, तुमची इच्छा आम्ही जरूर पाळू. जगदंबा कृपेनं तेवढं आमचं बळ आहे. दान करायचं तर केवढं, त्याला काही मर्यादा? राजांनी शास्त्र्यांना विचारले. शास्त्री बुवा, मघा तुम्ही तुलादान म्हणालात ना? हो, शास्त्री म्हणाले. अशा प्रसंगी तुलादान सुद्धा करतात. राजे हर्षभरीत झाले. ते म्हणाले, ठीक आहे, सूर्यग्रहण प्रसंगी आम्ही मासाहेबांची सुवर्ण तुला करू. स्वराज्याची पुण्याई जोखता येते का पाहू. राजे, मासाहेब उद्गारल्या. मासाहेब, अशी पुण्याईची संधी कोण दवडील?
आम्ही हे निश्चित केलं आहे. आता आमचा बेत बदलणार नाही. राजांनी सुवर्ण तुलेसाठी क्षेत्र महाबळेश्वर निवडले. महाबळेश्वराच्या मुक्कामाचे हुकूम सुटले. डेरे, तंबू, शामियाने गाड्यांतून महाबळेश्वरी रवाना झाले. जिजाबाईंच्या सुवर्ण तुलेची जय्यत तयारी सुरू झाली. राजांनी तुला करण्यासाठी रुपयाचा तराजू करण्याची आज्ञा दिली. सुवर्ण तुलेसाठी खजिन्यातून भरपूर सोने काढून खास बंदोबस्तात ते महाबळेश्वरी रवाना केले. खाशा स्वाऱ्यांसाठी पालखी, मेणे सजवले जात होते. चांगला दिवस पाहून राजांनी प्रस्थान काढले. खाशा मेळण्यातून जिजाबाई राणी परिवार जात होता. त्या शाही मेळण्यांच्या मागून एक पालखी वाटचाल करीत होती. वयोवृद्ध डबीर पालखीतून महाबळेश्वरी जात होते. सोनोपंत पुरे थकले होते. दादोजी कोंडदेव, सोनोपंत डबीर, माणकोजी 10 तोंडे आणि कान्होजी जेधे ही कैलासवासी महाराज साहेबांची खास विश्वासाची माणसे. त्यांपैकी राहिले होते सोनोपंत डबीर. अत्यंत महत्त्वाचे काम असले की ते सोनोपंतांच्याकडे जाई. सोनोपंत राजांचे वकील म्हणून दिल्ली दरबाराला गेले होते. शास्ता खानाशी तह करायला राजांनी सोनोपंतांनाच पाठवले होते. आज सोनोपंतांचे वय झाले होते. स्वराज्य सेवेत गात्रे थकून गेली होती. सोनोपंतांचा भरवसा नव्हता. सोनोपंत नको म्हणत असताही राजांनी त्यांना बरोबर घेतले होते. महाबळेश्वरचे रूप पालटत होते. मंदिराच्या भोवतालच्या मैदानात खासे, डेरे, शामियाने उभे केले होते. मंदिर काळीच्या चुन्याने रंगविले होते. कळस उजळला होता. मंदिराच्या तटापासून सर्व जागा स्वच्छ करण्यात आली होती. लता पल्लवांच्या माळा टांगल्या होत्या. उपाध्याय, शास्त्री मंडळी पूजेत कमतरता राहू नये म्हणून बारीक सारीक गोष्टींचे तपशील तपासून पाहत होते. राजे महाबळेश्वरला आले. सर्व राण्यांसह जिजाबाईंच्यासह राजांनी महाबळेश्वराचे दर्शन घेतले. राजे मंत्रमुग्ध होऊन त्या स्वयंभू लिंगाकडे पाहत होते. केवढे पवित्र ठिकाण! भूमी समृद्ध करणाऱ्या जीवनदात्री कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री, सावित्री या पंच नद्यांचे जन्मस्थान. एवढी पवित्र जागा महाराष्ट्रात दुसरी नसेल. राजांनी सारी व्यवस्था पाहून समाधान व्यक्त केले. तानाजी, येसाजी, मानाजी, महादेव ही सारी विश्वासाची माणसे राजांच्या जवळ गोळा झाली होती. शंभू बाळाच्या बोलांनी, बालपावलांनी उत्साह वाढत होता. राजे स्नान, देवदर्शन आटोपून डेऱ्यात आले. मासाहेब शंभूबाळांचे कपडे करीत होत्या. राजांनी जिजाबाईंचे पाय शिवले. शंभूबाळ म्हणाले, आबासाहेब, आम्ही सकाळी गंमत बघितली. कसली? राजांनी कौतुकाने विचारले. शंभूराजांचे गाल फुगले. हात पसरीत ते म्हणाले, देवळात की नाही एवढी मोठी तागडी लावली. शंभूबाळांनी पसरलेल्या हातांकडे बघत राजे म्हणाले, पण बाळराजे, खरी गंमत कुठं तुम्हाला माहीत आहे? कसली? तुमच्या मासाहेबांना आम्ही तिच्या एका पारड्यात घालणार आहोत, अगदी मारून मुटकून. बाळाराजे भ्याले. त्यांची नजर कावरीबावरी झाली. जिजाबाईंना बिलगत ते म्हणाले, मासाहेब, खरं? कोण ऐकतो बाबा माझं? जिजाबाई म्हणाल्या, तुमचे आबासाहेब करतील ते खरं. बाळाराजे रडकोंडीला आले. ते आळीपाळीने दोघांकडे पाहत होते. राजांनी बाळराजांना जवळ घेतले. बाळराजे, आपल्या मासाहेबांची सोन्यानं तुला करायची आहे. खूप जम्मत येईल, बघा तर खरं. बाळराजांना धीर आला. बाळराजांसह राजे आपल्या डेऱ्यात गेले. तुलेची सर्व सिद्धता झाली. भव्य रौप्य तराजू आपल्या रुपेरी झाकीने तळपत होता. सारे मानकरी खास कपडे करून मंदिरासमोर गोळा झाले. ते अलौकिक दृश्य पाहण्यासाठी त्यांची मने उतावळी झाली होती. तराजूजवळ शोभिवंत बैठका अंथरल्या होत्या. जिजामातांना आणण्यासाठी सर्व सिद्धता झालेली पाहून राजे बाहेर पडले. राजमाता जिजाबाईंनी पांढरे वस्त्र परिधान केले होते. जिजाबाई सडपातळ अंगलटीच्या उंचापुऱ्या होत्या. नजरेत विलक्षण धार होती. कुंकुम तिलकाच्या अभावी कपाळ जास्तच रुंद भासत होते. जिजामातांनी समोर आलेल्या राजांच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. जिजाबाईंनी विचारले, शिवबा, अरे हे केलंच पाहिजे का? मासाहेब, आम्हाला हे यश लाभावं, आमची स्वप्न साकार व्हावीत असं आपल्याला वाटत नाही? राजे, त्याखेरीज आता कोणतीच इच्छा राहिली नाही. मग त्यासाठी गाठीला जबरदस्त पुण्याई लागते. मासाहेब, ती पुण्याई संपादन करण्यासाठीच हा सोपा मार्ग काढला आहे. सोपा मार्ग? सोपा नाही तर काय? तुमची तुला सोन्यानं करणं आणि तुला झाली असं म्हणणं, या इतका मूर्खपणा जगात दुसरा असेल का?
तुमची तुला कशानं होऊ शकेल? मासाहेब, ही तुला लाक्षणिक आहे ती खरी नाही याची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे. पुष्कळ झालं, चला, म्हणत जिजाबाई उठल्या. त्यांचं पाऊल थांबलं. राजे, आणि आज हे काय घातलं? मासाहेबांची नजर राजांच्यावर स्थिरावली. जिरे टोपावर सुवर्ण पानांचा तुरा होता. गळ्यात सुवर्ण साखळीचे सर होते. मनगटावरची पोहोची, हातातल्या अंगठ्या सारे सुवर्णाचे होते. राजांच्या लक्षात आले. राजे म्हणाले, मासाहेब, आज सुवर्ण तुलाना, या प्रसंगी आपणही सुवर्णाचे दागिने घालावेत असं वाटलं. मासाहेब, आपल्या तुलेबरोबर आणखीन एक तुला करण्याचं आम्ही ठरवलं आहे. कुणाची? आपल्या सोनोपंतांची. मासाहेब, आज दादोजी हवे होते. दादोजी असते तर त्यांची तुला केली असती. सोनोपंत थकले. नंतर अशा माणसांविषयी वाटून काही उपयोग नसतो. फार चांगली कल्पना, जिजाबाई म्हणाल्या. सोनोपंतांना त्यांना होत नसताही महाबळेश्वरी का आणलं हे आज कळलं. राजे, तुमच्यासारखं चलावं मासाहेब. वेळ होतो, राजे मध्येच म्हणाले. चला. जिजाबाईंच्यासह राजे मंदिरात आले. मुजरे झाले. मासाहेबांना बैठकीवर बसवले. सोनोपंत आधार घेऊन येत होते. राजांनी जाऊन त्यांचा हात धरला आणि त्यांना बैठकीवर बसवले. वेदमंत्रांचा आवाज उठत होता. शिवलिंगावर अभिषेकाची धार पडत होती. राजांनी तुलेची पूजा केली आणि सोयराबाईंच्याकडे पाहिले. सोयराबाई पदर सावरून उठल्या. राजांनी जिजाबाईंना विनवले. जिजाबाई उठल्या. त्यांच्या साऱ्या शरीराला कंप सुटला होता. राजांचीही तीच अवस्था झाली होती. जिजाबाईंना तराजूच्या एका परड्यात बसवण्यात आले. राजे दुसऱ्या बाजूला उभे राहिले. मासाहेबांच्या पारड्याजवळ सोयराबाई उभ्या होत्या. पुतळाबाई, सगुणाबाई, काशीबाई, गुणवंताबाई वगैरे भारावलेल्या नजरेने पाहत होत्या. सुवर्ण तुलेचा सुवर्ण क्षण नजीक येऊन ठेपला. साऱ्यांची नजर राजांच्या वर खेळली होती. राजे भारावून पारड्यात बसलेल्या आपल्या आईकडे पाहत होते. राजांनी आपल्या कानातली कडी काढली आणि ती पारड्यात टाकली. शांतपणे त्यांनी शिरपेच उतरला आणि पारड्यात ठेवला. राजांच्या त्या कृतीने मात्र जिजाबाईंच्या आवरलेल्या अश्रूंना संधी मिळाली. त्यांच्या गालांवरून अश्रू उघळू लागले. भरल्या नजरेत तृप्तता सामावली. असा मुलगा लाभणं केवढं भाग्य! जिजाबाईंची कूस धन्य झाली. राजांनी सारे दागिने उतरले होते. कपाळावरचे शिवगंध राजांच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होते. क्षणभर जिजाबाईंना राजांनी दागिने उतरल्याचा आनंद झाला. ह्या अलौकिक मुलाला, याच्या अलौकिक रूपाला दागिन्यांची मुळी गरजच काय? राजांनी ओळीने ठेवलेल्या तबकातल्या पुतळ्या पशाने उचलल्या. सुवर्णाच्या उंजळी भरून राजे पारड्यात टाकीत होते. पुतळ्या मोहरांची तबकी रीती होत होती. साऱ्यांची नजर पारड्याकडे लागली होती. पारडे किंचित हलले, उंचावले गेले. राजांच्या डोळ्यात आनंदाश्रू गोळा झाले. पाहणारेही गहिवरले. राजांनी उंजळ रीती केली. तुला भरली. नगाऱ्याच्या गंभीर नादाने सारे वातावरण दुमदुमले. शिंगांचा आवाज गगनाला भिडला. राजांनी जिजाबाईंना बैठकीवर आणले आणि आपले मस्तक त्यांच्या पायी ठेवले. जिजाबाईंचे ओठ पुटपुटले. जिरे टोपावरून थरथरणारा हात फिरला. राजे उठले आणि जिजाबाईंनी राजांना घट्ट मिठी मारली. डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. जिजाबाई म्हणाल्या, राजे, आज कूस धन्य केलीत. राजांना शब्द आठवत नव्हते. आपला डावा हात हलवीत श्वास अवरोधून राजे कष्टाने बोलले, मासाहेब, आम्ही दरिद्री, आम्ही कूस काय उजवतो? हिऱ्याची तुला सोन्यानं केली याची आमच्या जीवाला खंत वाटते. आमचं कौतुक कसलं? जिजाबाईंची तुला झाली. जिजाबाईंची तुला पाहत असलेल्या सोनोपंत डबेरांचे डोळे भरून आले होते. आता राजांची पावले सोनोपंतांच्याकडे वळली. राजे सोनोपंतांना म्हणाले, उठा पंत. पंत आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, कुठं? शुभ कार्याच्या वेळी कुठं म्हणून विचारू नये. एवढे बोलून राजांनी सोनोपंतांचा हात धरला. सोनोपंत राजांच्या आश्रयाने तराजूपाशी आले. तराजू मोकळा झाला होता. पंत, बसावं. वार्धक्याने आधीच विकल झालेले शरीर भावना वेगाने कापू लागले. पंत म्हणाले, राजे, गरिबाची कसली तुला करणार? सोनोपंत, राज्याच्या सेवेसाठी भरभक्कम शरीर वारेमोल करून घेतलं तर त्याची सुवर्ण तुला करतो. यात मोठेपण कसलं? बसावं. सोनोपंतांची तुला झाली. राजनिष्ठेचे सोने झाले आणि त्यानंतर राजे जिजाबाईंच्यासह दानाला उभे राहिले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.